खूप दिवसापासून आम्ही ठरवत होतो बाहेर जाऊया दोघीजणी, पण काही पॉसिबलच होत नव्हतं. पण आज आम्ही ठरवलं होतं की नाही, आज जायचंच. तर आम्ही दोघीजणी निघालो होतो. तर अद्वैत पण होता सोबत. तर 5 वाजले होते तेव्हा आम्ही निघालो होतो. तर पुण्यातले बरेच जण ह्या ठिकाणी गेले असतील, माहिती पण असेल. तर ह्या शेजारी आता नवीन कॅफे पण झाली तिथे. तर हे स्टेडियम होतं क्रिकेटचं. तर आजूबाजूचा एरिया एवढा छान मस्त होता ना. तर अद्वैतानं गेल्या गेल्या पळतच सुटला होता आणि सगळीकडं ग्रीनरी बघून एकदम असं मन प्रसन्न झालं होतं आणि छान वाटत होतं. म्हणजे आमच्या घराच्या बाहेर ना गाड्या जातात ना, जातात येतात. त्यामुळं कसं सारखे गाड्यांचे आवाज ऐकूनच नको नको होतं. पण इथं आलं खूप भारी वाटत होतं. आणि हे ग्राउंड क्रिकेटचं आहे. ह्या झाडाला आहे ना कापूस आला होता, म्हणजे अशी कणसं होती कापसाची. तर ह्याच्यात असं कापूस असतो. तर आम्ही घेतलं होतं बघायला, खाली पडलं होतं म्हणून घेतलं होतं बघायला. तर कापूस होता त्याच्यामध्ये. अद्वैतला असं उडवलं तर खूप भारी वाटत होतं. आणि वॉकसाठी आहे ना बरेच लोक ह्या ठिकाणी येतात. आम्ही पण ठरवत होतो आपण पण इथे यायचं का वॉकसाठी, पण म्हणलं बघूया, ठरवूया. तर असं सगळीकडे झाडं बिडं होती आणि वॉक करायला पण भारी वाटत होतं. तर रोज सकाळी यावं म्हणलं 5 वाजता उठून या ठिकाणी आम्ही असं प्लॅन करतो आहे. तर बघूया आता काय होतं की नाही तो शक्य. तर अद्वैत आहे ना सगळ्यांच्या पुढे पुढे पळतच सुटला होता. त्याला कुठे जाऊन कुठे नको असं झालं होतं इथे. कारण की खूपच छान होतं. आणि इथे कसं आहे ना, सगळं एक्सरसाइज करण्यासाठी ना जेंट्सचं वेगळं आहे आणि लेडीजचं वेगळं आहे. हे इथे एक भारी काम आहे. म्हणजे खरंच छान केलं आहे त्यांनी. लेडीजसाठी वेगळं आणि जेंट्ससाठी वेगळं असल्यामुळं आणि सगळ्या प्रकारचं एक्सरसाइज करण्यासाठी तिथं आहे. सायकलिंग हे ते. त्यामुळं सगळं एक्सरसाइज इथे होती गेल्यावर. आणि वॉक पण करता येतो. एक मोठा राऊंड होतो वॉक केलं तर. ही अशी तिथे झाडं लावली होती, आत्ताच लावली होती वाटतं जस्ट. त्यामुळं अजून काही मोठी झाली नव्हती. तर अद्वैतला आहे ना खेळायचं होतं म्हणून आम्ही थोडंसं एक्सरसाइज केले आणि मग इथे आलो. तर आय लव टेकडी, तळजाई टेकडी. तर अद्वैतला आम्ही बॉल घ्यायचं विसरलो होतो. तर तो दुसऱ्यांचेच बॉल घ्यायला लागला म्हणून आम्ही म्हटलं चला आता आपण इथून निघूया. कारण की बाकीच्या मुलांचे बॉल घेतलं तर त्यांना आवडत नाही. तर म्हटलं पुढच्या वेळेस येताना आपण नक्की बॉल घेऊन येऊ. आणि लगेचच अंधार पडायला लागला होता. सगळीकडं असं अंधार झाला होता. म्हटलं थोडा वेळ बसूया आणि निघूया. तर हे ग्राउंड पण अजून बरेच जणच इथं खेळत होते. अंधार पडला तरी मुलं खेळतच होती. तर आम्ही थोडा वेळ बसलो. तर खूप असं मस्त वाटत होतं. कधीतरी गेलं की खूपच भारी वाटतं बाहेर. म्हणून आम्ही ठरवलं होतं आठवड्यातून एकदा तरी यावं. मग जाताना ना इथे पाणीपुरी आहे, तिथं आम्ही पाणीपुरी खाल्ली. बाय.